गोडधोड खाण्याचा कंटाळा आला असेल तर बनवा असा हा चविष्ट झणझणीत असा पालकाचा झुणका. लगेच सुरुवात करूया. त्यासाठी इथे मी एका बाउलमध्ये अर्धा कप बेसन पीठ घेतलेलं आहे. अर्धा कप म्हणजे बरोबर 125 ग्रॅम हे बेसन पीठ आहे. बारीक चिरलेली थोडीशी कोथिंबीर यामध्ये घालूया. यामुळे जास्त गुठळ्या पिठाच्या होत नाहीत. आता याला आपण थोडंसं पाणी घालून याच्या गुठळ्या सर्व मोडून घ्यायच्यात. तुम्ही पाहू शकता सर्व गुठळ्या इथं मोडलेल्या आहेत. यामध्ये आता अजून आपण पाणी घालू. एक संपूर्ण ग्लास यामध्ये मी पाणी घातलेलं आहे. पुन्हा याला छान फेटून घेऊ. व्यवस्थित आता हे फेटून झालेलं आहे. याला बाजूला ठेवून देऊ. गॅसवरती मी एक पॅन ठेवलेला आहे. त्यामध्ये 2 चमचे तेल घेतलेलं आहे. तेल आत्ताच जास्ती घ्यायचं नाही, कारण नंतर आपण फोडणी करणार आहोत. अर्धा चमचा मोहरी व अर्धा चमचा जिरे यामध्ये घातलेले आहेत. एक मिडियम साईजचा बारीक चिरलेला कांदा घालायचा आहे. कांदा व्यवस्थित इथे परतून घ्यायचा आहे. कांदा हा गुलाबीसर झाला पाहिजे. आता कढीपत्त्याचे थोडे पाने घालू यामध्ये. कढीपत्त्याला देखील व्यवस्थित परतून घेऊ. यामध्ये आता ठेचलेला लसूण घालायचा आहे. इथे 7-8 पाकळ्या लसणाच्या ठेचून घातलेल्या आहेत. कांद्यासोबतच लसणाला सुद्धा खरपूस असा परतून घ्यायचा आहे. कांदा इथे व्यवस्थित आपला परतून झालेला आहे. यामध्ये आता पावडर मसाले घालून घेऊ. सर्वात प्रथम यामध्ये पाव चमचा हिंग घालायचे. अर्धा चमचा घरगुती मसाला घातलेला आहे. यामध्ये आता पाव चमचा काश्मीरी मिरची पावडर घातलेली आहे. पाव चमचा हळद घातलेली आहे. आता व्यवस्थित हे मसाले सर्व तेलामध्ये परतून घ्यायचेत. व्यवस्थित हे मसाले परतून झालेले आहेत. आता यामध्ये आपण घालू पालक. इथे मी एक बाउल बारीक चिरलेला पालक घातलेला आहे. पालकाची अख्खी जुडी असते त्याच्यातला अर्धी जुडी मी इथे पालक घेतलेला आहे. पालकाची फक्त कोळी कोळी पाने घेतलेली आहेत. देठ मी यामध्ये घेतलेले नाहीत. आता व्यवस्थित सर्व हे मिक्स करून घेऊ. तेलावर असा पालक परतून घेतला की त्याची टेस्ट छान येते. आता हे व्यवस्थित परतून झालेलं आहे. पालकाला शिजायला जास्ती वेळ लागत नाही, परंतु मसाले खाली करपू नये यासाठी थोडंसं पाणी यामध्ये घालायचं आहे. व्यवस्थित हे परतून घ्यायचं आहे. आता हे व्यवस्थित परतून झालेलं आहे. यावरती आता आपण झाकण ठेवून पालक थोडासा शिजवून घ्यायचा आहे. 5 ते 6 मिनिटांसाठी यावरती झाकण ठेवायचं आहे. गॅसची फ्लेम लोच ठेवायची. इथे 5 मिनिटे झालेले आहेत. पालक आपला शिजलेला आहे. व्यवस्थित हे सर्व मिक्स करून घेऊ. आता बेसन पिठाचं जे मिश्रण आपण करून ठेवलेलं आहे ते यामध्ये घालायचं आहे. सर्व मिश्रण यामध्ये एकदाच घालायचं आहे. आता हे छान ढवळून घ्यायचं आहे. बाउलमध्ये थोडंसं पाणी घेऊन यामध्ये घातलेलं आहे. चवीनुसार यामध्ये मीठ घालायचं आहे. आता व्यवस्थितपणे हे सर्व ढवळून घेऊ. तुम्हाला झुणका दाटसर हवा की पातळ हवा त्याप्रमाणे तुम्ही यामध्ये पाणी घालू शकता. आता मिश्रण इथे दाट झालेलं आहे. छान व्यवस्थित याला हलवून घ्यायचं आहे. चांगलं खदखदून याला उकळी आली पाहिजे, म्हणजे बेसन पीठ चांगलं शिजलं गेलं पाहिजे. तुम्ही पाहू शकता याला छान खदखदून अशी उकळी आलेली आहे. आता गॅस कमी करायचा व याच्यावरती झाकण ठेवून याला 5 मिनिटांसाठी ठेवायचे. असंच इथे 5 मिनिटे झालेली आहेत. झुणका आपला रेडी झालेला आहे. वरून बारीक चिरलेली कोथिंबीर घालू. व्यवस्थित आता हे मिक्स करून घ्यायचे. झुणका म्हटलं की सर्वांच्याच तोंडाला पाणी सुटतं. ज्वारीची भाकरी, बाजरीची भाकरी किंवा चपातीचे फुलके किंवा भातासोबत हा झुणका अतिशय चवदार असा लागतो. तुम्ही नक्की ट्राय करून पहा. आता याला आपण सर्व करून घेऊ. तुम्ही हा झुणका असाच खाऊ शकता, परंतु यावरती जर एक खमंग फोडणी करून घातलीत तर याची चव आणखीनच वाढते.
खमंग अशी फोडणी आपण तयार करून घेऊ। त्यासाठी गॅसवरती फोडणीचं भांडं ठेवलेलं आहे। त्यामध्ये 2 चमचे तेल घातलेलं आहे। तेल गरम झालं की अर्धा चमचा मोहरी व 4-5 लसणाच्या पाकळ्या यामध्ये घालायच्यात। थोडंसं तेल थंड झालं की यामध्ये 1 चमचा भरून काश्मीरी मिरची पावडर घातलेली आहे। अशी खमंग लसणाची फोडणी झुणक्याला वरून घातली तर झुणक्याची चव आणखीनच वाढते। आता ही सर्व फोडणी आपण या झुणक्यावरती घालायची। झणझणीत झुणका आपला तयार झालेला आहे। व्हिडिओ तुम्हाला आवडला तर नक्की लाईक करा, कमेंट करा, चॅनल सबस्क्राईब करा। पुन्हा भेटू अशाच नवीन व्हिडिओमध्ये। धन्यवाद।